नमस्कार. आज 17 ऑगस्ट 2022 वार आहे बुधवार. लोकसत्ता विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिलं आणि दुसरं पेज जे आहे ते अगदीच आपल्या कामाचं नाही आहे. म्हणजे काल मला सजेशन आले काही जणांचे. त्यानुसार अगदीच मी न्यूजपेपर ॲनालिसिस बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पहा, थोडासा वेळ माझ्याजवळ पण कमी असतो. त्यामुळे कदाचित 1-2 बातम्या त्या पद्धतीने कव्हर होतील व बाकी डेली बेसिसवर तुम्हाला पण काही होमवर्कसाठी मी देईनच. कारण पहा, मी म्हणजे अगदीच तुम्हाला मदत करू शकतो, परंतु तेवढं पण पूर्णच कारण परीक्षेमध्ये तुम्हालाच लिहायचं आहे. व आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. ओके. आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर असल्यामुळे तुम्हाला पण थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल. मी जर 50% करत असेल तर तुम्हाला पण 50% नक्कीच करावं लागेल. ओके. तर पहा, आज सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे समूहगान अ, हे आहे ठेवलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्य महोत्सव जे झाला त्याची सांगता आज आहे. त्या दरम्यान आपल्याला 11 वाजून 1 मिनिटाला मुख्यमंत्री यांनी अ, सर्वांना राष्ट्रगीताचं समूहगीत म्हणजे समूहगानसाठी आवाहन केलेलं आहे. त्यानंतर आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू होत आहे. पाहुयात यामध्ये जे विधेयक त्यांनी मांडलेले होते पहा. जे कोणते कोणते आहेत. 6 दिवसाचे पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या, प्रभाग रचनेत बदल, त्यानंतर नगराध्यक्ष सरपंचांची थेट निवडणूक, यासोबतच विद्यापीठ कायदा सुधारणा जे करण्यात आलेलं होतं कुलगुरूबाबत वगैरे, त्या संदर्भात परत एकदा यांनी निर्णय वगैरे घेणार आहेत. म्हणजे विधेयक मांडण्यात येणार आहे व त्यावरती पुन्हा बिलमध्ये कायद्यामध्ये वगैरे रूपांतर होईल का ते पाहण्याची आपल्याला गरज आहे. त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ, म्हणजे पूर्वी 31% होती महागाई भत्ता, आता +3% =34%. म्हणजे सरकारी कर्मचारी जर असाल तुम्ही तर ही एक महत्वाची बाब असते तुम्हाला, की जितकी इकडे इन्फ्लेशन दर वाढेल. ओके. म्हणजे आता गेल्या महिन्यात आपल्याला 7% इन्फ्लेशन दिसून आलं मार्केटमध्ये. तर त्या बेसिसवर तुम्हाला काय करण्यात येईल, तर तुम्हाला इन्फ्लेशन जेवढं वाढेल, म्हणजे मार्केटमध्ये जेवढी महागाई वाढेल तेवढ्या महागाईचा तुम्हाला महागाई भत्ता म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला दिला जातो. त्यामुळे शासकीय नोकरी अगदीच कामाची असते. ओके. म्हणजे प्रायव्हेटमध्ये वगैरे अशा पद्धतीचं कदापि मिळत नाही आपल्याला, पण शासकीय नोकरीमध्ये वगैरे मिळत असतं. त्यासोबतच केंद्राचं तर यांच्यापेक्षा जास्त असतं. ओके. त्यानंतर 75 वरील ज्येष्ठांना एसटीचा प्रवास आता मोफत झालेला आहे. ओके. त्यानंतर पुढे चला. अगदीच आता बाकीच्या आपल्यासाठी कामाच्या न्यूज नाही आहेत. त्यानंतर मेळघाटातील बालमृत्यू रोखण्याचे आवाहन. आता यासाठी आपण जी योजना वगैरे आखलेल्या आहेत त्या योजना सर्व इथे कामत आहेत. हे आपण लोकसत्ताच्या न्यूजमध्ये वगैरे पाहिलेले आहेत. मग आता तुम्हाला इथे एथिक्स पेपरमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये पहा, आता लोकसेवा आयोग म्हटल्यानंतर राज्य लोकसेवा आयोग आहे. मग आपण जर इंटरव्ह्यू वगैरे जर असेल तर अशा पद्धतीची जर न्यूज तेव्हा आली, तर मुलाखत जर असेल तुमची, तर जर हा इश्यू वगैरे जर डेली बेसिसवर जर येत असेल तर तुम्हाला अगदी विचारण्यात येईल. त्यामुळे आतापासूनच तुम्ही प्रशासकीय आहात, अधिकारी होणार आहात, त्यामुळे तुम्हाला सोल्युशन आतापासूनच रेडी पाहिजेत. ओके. तर पहा, आजचं सोल्युशन तुम्हाला म्हणजे शोधायचं आहे की मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. ओके. त्यांनी योजना अगदीच राबवलेल्या आहेत. ओके. मग आपण सांगू शकतो डॉक्टरांची तिथे कमी नक्कीच आपल्याला भासून येईल. ओके. अगदी त्यांनी हे करत आहेत म्हणजे सेवा वगैरे देत आहेत. परंतु तेवढे जेवढे लागतील तेवढे डॉक्टर वगैरे आपल्याला तिथं पण दिसत नाहीत. मग त्यामुळे आपण इंटर्नशिप प्रोग्राम वगैरे जे आहेत ते, जे विद्यार्थी डॉक्टर वगैरे आहेत ते तिथे आपण राबवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने सोल्युशन आपल्याला द्यायचे आहेत. पहा, आपला आपला जो भारत आहे. ओके. म्हणजे आता आपल्या भारतामध्ये मेडिकलचे स्टुडंट भरपूर आहेत किंवा ITI म्हणजे IITians पण भरपूर आहेत. ओके. जे की इंजिनिअरिंग वगैरे करतात. परंतु ते जातात कुठे? पुन्हा नोकरीसाठी वगैरे अमेरिकेत जातात. मग त्यांची सेवा आपण काहीतरी काळासाठी पण आपला देश वगैरे सुधारण्यासाठी त्यांची पण सेवा आपण राबवून घेतली पाहिजे का नाही? म्हणजे भारतात पण त्याचा उपयोग होईल. या पद्धतीने जर आपण त्यांचा प्रयत्न वगैरे केला तरी पण मृत्यूदर वगैरे जे आहे म्हणजे त्यांच्या बुद्धीचा पण आपण वापर करून घेतला पाहिजे. म्हणजे किमान 1 वर्ष किंवा 2 वर्ष त्यांची नोकरी भारतामध्ये कंपल्सरी करायला पाहिजे. ओके. कारण IITवर आपण जे टॅक्स पेअरचा पैसा खर्च करतो तो खूप आहे. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांचा वगैरे, व ते पुन्हा जातात तिकडे, म्हणजे ते पण कुठेतरी चुकतं. मग त्यांची जी इंटर्नशिप वगैरे जी असेल ते आपण अशा जागी जर वापरली, ओके, म्हणजे नक्कीच तिथे कुठेतरी आपल्याला फायदा दिसून येईल, असं पण आपण त्यामध्ये म्हणू शकतो. ओके. त्यानंतर पुढे चला. समान नागरी कायदा का झाला नाही त्याबद्दल सध्याचे कायदेमंत्री ज्याचा विचार नाही असे सांगतात, तो कायदा न होण्यास अनेक प्रकारची कारणे आहेत. ओके. म्हणजे पहा, समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड, UCC असं त्याचं नाव आहे. म्हणजे अगदीच तुम्हाला पण वेगळं वाटेल
की म्हणजे तुमच्या पण मनात काही शंका वगैरे असतील किंवा तुम्ही कदाचित काही जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नाही. त्यामुळे मी आज या पेपरचं विश्लेषण अगदी डीपमध्ये घेणार आहे. ओके, म्हणजे कदाचित मी एक किंवा दोनच बातम्या घेईन अशा पद्धतीचे ज्या डीप म्हणजे डीपली आपल्या अभ्यासाशी रिलेटेड असतील व त्यांचं डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस मी घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, म्हणजे मला द हिंदू पण घ्यायचं असतं, म्हणजे त्यामुळे जास्त वेळ मला आपण देता येणार नाही. परंतु पहा, आता यामध्ये जे दिलेलं आहे ते आपल्यासाठी कामाचं नाहीये. कारण नरेंद्र मोदी यांची जी बीजेपी वगैरे आहे त्यांनी सत्तेमध्ये येताच म्हटलेलं होतं की आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणार आहोत. मग आल्यानंतर आज कालच्या जो भाषण वगैरे झालं 82 मिनिटांचं त्यांचं, त्यामध्ये त्यांनी काहीच युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल वगैरे म्हटलं नाही. यासोबतच जे कायदे मंत्री वगैरे आहेत ते पण काहीच त्याबद्दल बोलत नाहीत. मग ते सिव्हिल कोड, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे आहे तरी काय, हे आता पाहणार आहोत आपण. तर पहा, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच हे एक प्रपोजल आहे ज्यामुळे जेनेरिक सेट ऑफ गव्हर्निंग लॉज एव्हरी सिटीजन विदाउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ द रिलिजन. म्हणजेच तुमच्या रिलिजनचं, तुमचं रिलिजन कोणतं आहे हे न पाहता डायरेक्टली काय एक कायदा असेल जो सर्व रिलिजनसाठी समान असेल. ओके, यालाच म्हणतात समान नागरी कायदा. इट सिक्स टू रिप्लेस पर्सनल लॉज बेस्ड ऑन द स्क्रिप्चर्स अँड कस्टम ऑफ ईच मेजर रिलिजियस कम्युनिटी इन इंडिया विथ अ कॉमन सेट ऑफ रूल्स गव्हर्निंग एव्हरी सिटीजन. म्हणजे पहा, आर्टिकल म्हणजेच जे तुमचे धर्म आहेत त्या धर्माचे कायदे नसता फक्त एकच कायदा असेल. ओके, एकच समान कायदा असेल जो सर्व धर्मांना समान असेल, असा हा युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल. ओके, म्हणजे पहा, आपल्यामध्ये खूप हे आहेत. आपल्याला वाटतं की आरक्षण जाईल, युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आलं तर आरक्षण वगैरे जाईल किंवा आपल्या जातीवर काही दगा येईल वगैरे, हे असं वाटतं. परंतु हे जाती किंवा आरक्षण या संदर्भात कायदा नसेल, तर हा कायदा असतो धर्माबाबत. ओके, या कायद्याचं महत्व धर्मामध्ये आहे, न की जातीमध्ये वगैरे. ओके, त्यामुळे हे म्हणजे आपल्या मनामध्ये किंवा आपण जेव्हा अभ्यास करत नसतो ना, म्हणजे आपल्याला जेव्हा माहित नसतं तेव्हा अशा पद्धतीचे जे हे असतात ते थोडेसे ब्लॅक पॉइंट वगैरे आपल्यामध्ये आहेत. ओके, लूप होल मध्ये आपल्यामध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. मग हे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं काही लिगल प्रोव्हिजन वगैरे आहे का, तर आहे. आर्टिकल 44 म्हणजे कलम 44 भारतीय संविधानामधील कलम 44 जर तुम्ही काढलात तर ते आहे डीपीएसपी मध्ये येतं. ओके, डीपीएसपी मध्ये म्हणजेच राज्याची नीती निर्देशक तत्वे जी आहेत त्यामध्ये आपल्याला कलम 44 आढळतं. म्हणजे त्यामध्ये देण्यात आलं, स्टेट शॅल एन्ड्युअर टू प्रोव्हाइड फॉर इट्स सिटीजन अ युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. असं याचं म्हणणं आहे की भारत सरकारने त्यांनी त्यांच्या सिटीजनला युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे म्हणजे युनिफॉर्मली त्यांचं प्रयत्न वगैरे करावं. ओके, म्हणजे संपूर्ण भारताच्या टेरिटरीवर ओके युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात यावं असं तिथं कलम 44 देण्यात आलेलं आहे. बरोबर. मग पहा, पर्सनल लॉज म्हणजे काय काय आहेत. तर मी ते जातीबाबत म्हणत नव्हतो ना, अगदीच म्हणलं की युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे आरक्षण किंवा जातीबाबत नाही, तर हा धर्माबाबत आहे. म्हणजे पहा, आपल्याकडे काय आहे, जर तुम्हाला विवाह करायचा असेल किंवा डायव्हर्स करायचा असेल तर या संदर्भात आपल्याकडे काही वेगवेगळे धर्माचे कायदे आहेत. मग पहा, हिंदू पर्सनल लॉज मध्ये दॅट अप्लायज टू सिख, जैन आणि बुद्धिस्ट या तिघांनाही हे कायदे लागू होतात. जे हिंदू धर्माचे कायदे आहेत ते सिख, जैन आणि बुद्धिस्ट या तिघांना पण लागू होतात. व ते कायदा आहे 1956 मध्ये. पहा, हिंदू मॅरेज ऍक्ट 1955, हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे वारसदार ऍक्ट 1956, त्यानंतर हिंदू मायनॉरिटी अँड गार्डनशिप 1956, त्यानंतर हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. या दोन कायद्याची पुनर्सांगता वगैरे होणार आहे, कारण हे दत्तक घेण्यासंबंधीचं वगैरे कायदा आहे. हे काल परवा आपल्याला न्यूजमध्ये पण होतं, पण तेव्हा मी म्हटलं की होमवर्क वगैरे करून घ्याल तुम्ही. ओके, परंतु पहा, हे जे कायदे आहेत ते सिख, जैन आणि बुद्धिस्ट यांच्यासाठी लागू होतात. ओके, म्हणजे हे हिंदू धर्माचे कायदे आहेत. यासोबतच शरिया लॉ 1937 मध्ये झालेला हे मुस्लिम बाबत आहे. ओके, मुस्लिम धर्माबाबत तो कायदा आहे. मुस्लिम धर्माबाबतचं मॅरेज, त्यानंतर त्यांचं वारसदार, त्यानंतर त्यामधील दत्तक घेणं, ओके, या सर्व त्यांच्या 1937च्या कायद्यात आहे. तसंच ख्रिश्चियनसाठी पण कायदा आहे 1972 मध्ये करण्यात आलेला. तसंच ज्यूइश जे पीपल आहेत त्यांच्यासाठी पण हा कायदा, म्हणजे सगळ्या हिंदू, ख्रिश्चन, त्यानंतर मुस्लिम, ज्यूज या सर्वांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. म्हणजे आता पहा, हा जो भारत आहे म्हणजे एक हे नाही आहे, तर इथं हिंदूसाठी वेगळा, इथं ज्यूजसाठी वेगळा, इथं ख्रिश्चनसाठी वेगळा. ओके, असं सर्वांसाठी इथं 4 कायदे वेगवेगळे करण्यात आलेले आहेत. व इथे प्रत्येकानुसार म्हणजे त्यामधील मॅरेज ऍक्ट, त्यानंतर डायव्हर्स ऍक्ट,
ओके, म्हणजे सक्सेशन वारसदार ऍक्ट. ओके, मॅरेज आणि डायव्हर्स एकातच येणार आहे. त्यानंतर सक्सेशन ऍक्ट, त्यानंतर मायनॉरिटी गार्डियनशिप आणि अडॉप्शन. ओके, हे अशा पद्धतीने चार येतात. मग पहा, प्रत्येकासाठी हिंदूसाठी वेगळं, इथं पण चार वेगळे कायदे. ओके, मग इथे पण चार वेगळे कायदे, इथे पण चार वेगळे कायदे. अशा पद्धतीने आता सध्याचं स्ट्रक्चर आहे. परंतु युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आलं, तर हे अशा पद्धतीने एकच कायदा तयार करण्यात येईल. युनिफॉर्म सिव्हिल कोड आर्टिकल म्हणजे आर्टिकल 44 मध्ये ते देण्यात येईल. व त्यानुसार असं जे असेल एकच धर्माबाबत व त्याचे चार भाग. ओके, हे अशा पद्धतीने या चार म्हणजे त्यामधील जे मॅरेज ऍक्ट असेल, सक्सेशन ऍक्ट असेल, मायनॉरिटी गार्डियनशिप आणि अडॉप्शन, हे चारच असतील. व अशा पद्धतीने युनिफॉर्म सिव्हिल कोड हे आपल्याला डायरेक्टली सांगता येतं, म्हणजे हे समान नागरिक कायदा हे अशा पद्धतीने असेल. ओके, मग आता या कायद्याचे काही अनजस्ट लॉज, आता हे जे आहेत ते काही कव्हर होतील का त्यामध्ये, तर पहा, डाउरी कायदा म्हणजे सॉरी, जे हुंडा प्रतिबंध कायदा 1961चा आहे, तो आपल्या हिंदू धर्मासाठी वेगळा करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रॉपर्टी राईट्स. ओके, म्हणजे आपण टॅक्स वगैरे भरत असतो, तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली वगैरे जे म्हणतं, तर आपल्या हिंदू धर्मांसाठी वेगवेगळे त्यामध्ये देण्यात आले. त्यानंतर बायगमी, हिंदू सेकंड वाईफ इज डिवॉइड ऑफ हर राईट्स अँड ऑल्सो डायव्हर्स्टेड फ्रॉम, म्हणजे दुसरं जर विवाह एखाद्या पुरुषाने वगैरे जर केला असेल, बायगामी वगैरे, तर त्यामध्ये दुसऱ्या महिलेला आपण काय हे करत नाही, म्हणजे जर पहिलं डायव्हर्स असेल तर ठीक आहे, म्हणजे दुसरं विवाह करण्यापासून इथं प्रतिबंधक वगैरे करण्यात येतात. हे अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये दिसून येतात. तसंच मुस्लिमांमध्ये पण काही आहेत. पॉलिगॅमी तिथे सर्रास चालते. त्यानंतर ट्रिपल तलाक काल परवाच त्याला बंद वगैरे करण्यात आलं. त्यानंतर निकाह हलाला. ओके, अशा पद्धतीचे जे लॉज आहेत, म्हणजे यांना पण थोडंसं कुठेतरी आपल्याला बंधक वगैरे घालता येईल असं आपल्याला म्हणता येतं. कारण जर हे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे काही प्रोव्हिजन वगैरे आपल्याला दिसून येतात. हिंदू धर्म जर काढला तर डावरी वगैरे हे आपल्याला दिसून येते. ओके, म्हणजे हुंडा वगैरे देवाणघेवाण ही हिंदू धर्मामध्ये सर्रास चालते. हे अगदी आपल्याला इथं दिसून येतं. मग जर युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आलं, तर हे कुठेतरी लगाम लागण्याचा वगैरे प्रयत्न केला जाईल. ओके, कारण लूप होल सापडणार नाहीत, कारण सर्व समान असतील. तिथे ट्रिपल तलाक चालणार नाही, त्यानंतर निकाह हलाला चालणार नाही, पॉलिगॅमी वगैरे चालणार नाही. कारण जे हिंदू धर्मामध्ये आहे तेच समान सगळीकडे समान होईल हे. ओके, म्हणजे प्रत्येक धर्माचे कायदे वगैरे हे होणार नाहीयेत. ओके, मग त्यानंतर पुढे चला आणखी. त्यानंतर येतं ऍडव्हान्टेजेस ऑफ युसीसी. जर हे आलं, युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आलं, तर काय होईल? प्रोव्हाइड इक्वल स्टॅटस टू ऑल सिटीजन्स अँड प्रमोट सोशल जस्टिस अँड लिबर्टी. सोशल जस्टिस आणि लिबर्टीसाठी मदत होईल. जे आपलं प्रेम्बलमध्ये देण्यात आलेलं आहे त्याला अचीव करण्यामध्ये वगैरे आपल्याला मदत होईल. म्हणजेच प्रेम्बल म्हणजेच आपलं काय, सॉरी, प्रस्तावना. ओके, म्हणजे अगदीच माझं थोडासा जास्तच इंग्लिश शब्दांवर जास्त पकड झालेले, कारण सोर्सेस आपले जे आहेत ते मराठी माध्यमातून खूप कमी आहेत. त्यामुळेच मी थोडासा प्रयत्न करून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पण प्रयत्न करतो आहे. त्यानंतर प्रमोट जेंडर पॅरिटी. द राईट्स ऑफ वुमन आर युजली लिमिटेड अंडर रिलिजियस लॉ लाईक हिंदू मुस्लिम. ओके, इट इज पॉझिटिव्ह स्टेप टुवर्ड जेंडर इक्वॅलिटी, वुमन empowerment by removing prejudices like child marriage, bigamy, polygamy against women in some personal laws. ओके, जर पहा, जर असं झालं, युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आलं, तर काय होईल? तर महिलांचे अधिकार त्यांना पुनर्स्थापित वगैरे होण्यासाठी मदत मिळेल. म्हणजे अगदीच पहा, ट्रिपल तलाक केल्यानंतर त्या महिलेला वगैरे हे करता येत नाही, परंतु ट्रिपल तलाक सारखी जर, म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये सर्व जर समान असतील, तर मुस्लिमांचं लॉ काय म्हणतं ट्रिपल तलाक बद्दल हे याची कोणालाच गरज नसणार नाही. त्यामुळे महिलांचे अधिकार महिलांना वापस वगैरे मिळण्यामध्ये किंवा महिला सशक्तीकरणामध्ये खूप मदत यामुळे होईल. त्यानंतर अकोमोडेट द एस्पिरंट्स ऑफ द यंग पॉप्युलेशन. त्यानंतर टू सपोर्ट द नॅशनल इंटिग्रेशन, एकता आणि एकात्मतामध्ये पण मदत होईल. त्यानंतर बायपास द इश्यू ऑफ रिफॉर्म ऑफ एक्झिस्टिंग पर्सनल लॉज. त्यानंतर मेनी प्रॅक्टिसेस गव्हर्न बाय रिलिजियस ट्रेडिशन आर ॲट ऑड्स विथ द फंडामेंटल राईट्स गॅरंटीड इन द कॉन्स्टिट्यूशन. ओके, सॉरी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे पहा, ज्या आपण हे केलेले आहेत रिलिजन ट्रेडिस वगैरे जे आहेत, किंवा ज्यामुळे आपण रेस्ट्रिक्शन वगैरे लावू शकतो, त्या आपल्याला कुठेतरी कमी होताळा मिळतील व
जे फंडामेंटल राईट्स आहेत ते गॅरंटीडरित्या आपल्याला सर्व सिटीजन्सला वगैरे मुहैया करताना काहीच प्रॉब्लेम वगैरे येणार नाही, आपल्याला याबद्दल सांगता येतं. आता हे म्हणजे अगदीच खूप जास्त आहेत. आता हे हे सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, आता मी म्हणजे एवढं पण 2-4 तरी सांगितलं, ही तुम्हाला म्हणजे अगदीच परवडेल. ओके, म्हणजे एवढं तरी लिहिलात तरी भरपूर आहे, कारण 250 शब्दांमध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन करता येतात, करायचं आहे. 250 पेक्षा तर मी जास्त बोलून गेलेलो आहे. तुम्ही एवढं जरी लिहिलात तरी म्हणजे 250 शब्द, कारण आता डिमेरिट पण मला पाहिजे आहेत. ओके, त्यामुळे मी हे जे नोट्स आहेत ते खूप मोठे आहेत माझ्या. तर तुम्ही यामध्ये जर पाहिजे असेल तर पीडीएफ मी शेअर करेन. तर तुम्हाला पुढे म्हणजे कसं होईल पहा. एवढं मी काही वाचणार नाही, परंतु तुमच्या सोबत वगैरे राहू द्यात. जर कदाचित वेळ वाचला वगैरे तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, आता मी तेवढं जास्त वगैरे हे करणार नाही. त्यानंतर आता डिमेरिटवर डायरेक्टली बोलतो. डिमेरिट जर काय आहेत म्हणजे मेरिट्स पाहिले आपण, की सर्वांना समान नागरिक कायदा, वुमन एम्पॉवरमेंट वगैरे होऊ शकतं. तर आता त्याची डिमेरिट पण काही आहेत पहा. पॉसिबल रिसेंटमेंट इन डिफरंट पार्ट ऑफ इंडिया ड्यू टू ह्यूज कल्चरल डायव्हर्सिटी. भारतामध्ये अगदी जर पाहिलं तर आपण सांस्कृतिक जे हे आहे, डायव्हर्सिटी जी आहे, ती अगदीच विविधता आपल्याला दिसून येते. विविधतेमध्ये एकता असलेला भारत आहे. त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक नक्कीच होऊ शकेल, कारण संस्कृती वेगवेगळी आहे. त्यामध्ये समान नागरी कायदा लागू करणं म्हणजे अगदीच हे होणार आहे. म्हणजे एक चॅलेंजिंग स्टेप आपलं असेल ही. त्यानंतर इट इज सेन्सिटिव्ह मॅटर सो मे लीड व्हायलन्स अँड सोशल अनरेस्ट. पहा, हे एक अगदीच हे आहे म्हणजे सेन्सिटिव्ह मॅटर आहे. अगदीच सेन्सिटिव्ह मॅटर असल्यामुळे यामुळे काय होऊ शकतं, व्हायलन्स, समाजामध्ये अराजकता वगैरे पसरण्याचं म्हणजे अराजकता वगैरे पसरू शकेल. त्यानंतर स्टेट इंटरफरन्स इन रिलिजियस फ्रीडम प्रोव्हाइडेड अंडर फंडामेंटल राईट्स इन द कॉन्स्टिट्यूशन. पहा, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कामध्ये काय देण्यात आलेलं आहे, की स्टेट कधीही तुमच्या म्हणजे धर्मामध्ये वगैरे इंटरफेअर वगैरे करणार नाही. म्हणजे धर्म आणि स्टेटचं काहीही देणं घेणं नसेल, राज्य या दोघांचं काहीही देणं घेणं नसेल, असं मूलभूत अधिकारामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जो धर्म फॉलो करायचा आहे तो तुम्ही फॉलो करू शकता. जर असं केलं युनिफॉर्म सिव्हिल कोड, तर हे तुमच्या धर्मामध्ये इंटरफेअर केल्यासारखं होतं. ओके, हे डिमेरिट आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं. ओके, त्यानंतर व्हेरियस मायनॉरिटी कम्युनिटीज लाईक मुस्लिम, नागा पीपल्स आर अगेन्स्ट with this code. Okay, secularism cannot contradict the plurality prevalent in the country. Beside, cultural diversity cannot be compromised to the extent that our urge for uniformity itself becomes a reason for threat the territory integrity of the nation. Okay, हे असं म्हणजे नागा आणि मुस्लिम जे अल्पसंख्याक कम्युनिटी वगैरे आहेत त्यांचं अगदीच विरोध आहे यांसाठी. ओके, व यामुळे आपण सेक्युलर रिलिझम वगैरे जरी फॉलो वगैरे जरी केला तरी म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे ही मायनॉरिटी वगैरे आहेत तर त्यांना प्लुरिटीचे वगैरे जे कायदे आहेत ते त्यांच्यावर वगैरे लादू शकत नाही आपण. जर असं लादलं तर एकता मध्ये वगैरे कुठेतरी तडा वगैरे जाण्यासाठी आपल्याला एक कारण वगैरे मिळू शकेल, असं आहे. त्यानंतर पुढे आहे प्रॅक्टिकल डिफिकल्टीज ड्यू टू डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. म्हणजे अगदीच हे प्रॅक्टिकल नाहीये. ओके, त्यामुळेच मोदी गव्हर्नमेंट पण सध्याला त्याचं हे करत नाहीये की त्याला आम्ही आणू वगैरे, कारण याच्यावर खूप अभ्यास वगैरे लागेल. ओके, त्यामुळेच प्रॉब्लेम आहे, कारण हे बोलण्यासाठी अगदीच महत्वाचं आहे की बा सर्व धर्माचे कायदे वगैरे वेगळे, परंतु प्रॅक्टिकल होण्यामध्ये खूप अडचणी वगैरे निर्माण होतील. त्यानंतर इंटरफरन्स ऑफ स्टेट इन पर्सनल मॅटर्स. त्यानंतर परसेप्शन ऑफ युसीसी ॲज एन्क्रोचमेंट ऑफ रिलिजियस फ्रीडम वगैरे जे देण्यात आलेलं आहे त्यावर कुठेतरी दगा येईल, असं पण यामध्ये डिमेरिटमध्ये आपण लिहू शकतो. ओके, हे झाले मेरिट्स आणि डिमेरिट. त्यानंतर इम्पॉर्टंट जजमेंट रिलेटेड टू युसीसी. हे जर असेल ना, तुम्हाला ही तडका आहे. मसाला ज्या पद्धतीने मध्ये एखादी भाजी वगैरे तयार करत असाल तर त्यामध्ये ज्या पद्धतीने मसाला टाकतो अगदी त्या पद्धतीने आहे. तर पहा, 1985 मध्ये सुप्रीम कोर्टाने शहाबानो केस जे होतं, म्हणजेच मोहम्मद अहमद खान वर्सेस शहाबानो बेगम यांचं जे पॉप्युलरली जे केस आहे शहाबानो केस, यामध्ये सुप्रीम कोर्टाने वगैरे जे म्हटलेलं होतं, गाईडलाईन दिली होती पार्लिमेंटला की तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करा, कारण प्रत्येक धर्माचे कायदे वगैरे वेगवेगळे आहेत. त्या कायद्यानुसार वगैरे म्हणजे अगदीच कुण्या धर्मामध्ये त्यांना जास्त वाव भेटते तर कुण्या धर्मामध्ये कमी वाव भेटते. ओके, त्यानंतर पुढे पण काही केसेस वगैरे आहेत. आता शहाबानो केसबद्दल पूर्ण डिटेलमध्ये वगैरे दिलेलं आहे, किंवा एक वेळी मी ट्रिपल तलाक या संदर्भात केस जेव्हा घेऊन येईल म्हणजे केस स्टडी वगैरे, तेव्हा त्याबद्दल मी बोलेन, कारण हे खूप म्हणजे डीपमध्ये जावं लागेल मला. त्यानंतर डॅनियल लिथिफ केस, सलाम मुदगल केस, त्यानंतर जॉन व्हेलमॅटन केस यासोबतच ट्रिपल तलाक या संदर्भात पण सुप्रीम कोर्टाने जेव्हा गाईडलाईन वगैरे देता ते म्हटलेलं होतं. त्यानंतर आता वे फॉरवर्ड म्हणजेच पुढे काय, आता हे कन्क्लुजन असेल, म्हणजे हे तुमचं पहा डायरेक्टली अँसरच आहे. ओके,
तुमचं हे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी संहितेबाबतचं आन्सरच आहे. आता ही फक्त मी इंग्लिशमध्ये घेतलेलं आहे. आता ही तुम्हाला ट्रान्सलेटेड करून मराठीमध्ये घ्यावं लागेल. ओके, म्हणजे तुम्हाला आता इथं थोडंसं प्रयत्न वगैरे करावा लागतील नक्कीच. तर पहा, आता लॉ कमिशनचं पण आपण म्हणू शकतो निदर नेसेसरी नॉट डिसेरेबल ऍट द स्टेज. ओके, म्हणजे अगदीच गरजेचं आहे व आताच आपण त्याच्यावर हे करू शकतो असं काही या लॉ कमिशनच्या रिपोर्टमध्ये पण त्याबद्दल म्हटलेलं आहे. यासोबतच आपण सर्वांना इंटरेस्टमध्ये वगैरे घेऊन म्हणजे द युसीसी शुड बी असेप्ट सॉरी ऍक्टेड अपॉन द इन द बेसिस ऑफ इंटरेस्ट कीपिंग ऑल द रिलिजन्स इन माइंड. म्हणजे सर्व धर्मांना एकदा म्हणजे इंटरेस्ट सर्व धर्मांना वगैरे समान ठेवूनच आपण याबद्दलचं कायदा वगैरे तयार करण्यात यावं. त्यानंतर नीड फॉर अ प्रोग्रेसिव्ह अँड ब्रॉड माइंडेड आउटलुक बाय द मासेस टू अंडरस्टँड द स्पिरिट ऑफ जस्ट कोड. म्हणजे पहा, सर्वांना वगैरे आपण आत्मविश्वासात वगैरे घेऊनच हा कायदा वगैरे तयार करायला पाहिजे. ज्या पद्धतीने अग्निपथ योजना किंवा कृषी कायदे वगैरे ज्या पद्धतीने करण्यात आले, अगदी त्या पद्धतीची घोडचूक वगैरे या दरम्यान युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे तयार करताना अशी घोडचूक वगैरे होता कामा नये. कारण जर असं जर झालं तर कम्युनिटी व्हायलन्स वगैरे खूप होईल. अगदीच मी म्हटलेलं होतं की लँड आणि रिलिजन भारतामध्ये अगदीच खूप याबद्दल मारामाऱ्या वगैरे होत असतात. त्यामुळे व्हायलन्स जी आहे या दोन केसेसमुळेच होतं. त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड डायरेक्टली तुमचं रिलिजनशी अटॅच असतं. तर त्यामुळे यांना सर्वांना लोकांना विश्वासात घ्यावे लागेल व मासेसला अगोदरच शांत करून म्हणजे त्यांच्या सर्व समस्या वगैरे सोडूनच सर्वांना व्हॉइस म्हणजे त्याचं अगदी जनजागृती वगैरे करून तेव्हाच आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड हे असेप्ट म्हणजे ऍक्ट म्हणजे भारतामध्ये लागू करण्याचा विचार वगैरे आपण करायला पाहिजे. हे आपण वे फॉरवर्ड मध्ये वगैरे लिहू शकतो. हे अशा पद्धतीने आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी संहिता जे आपल्याला इथे देण्यात आलेलं होतं त्याचं मी परिपूर्णरित्या विश्लेषण केलेलं आहे. याबाबत आणखी जर तुम्हाला काही शंका वगैरे जर वाटल्या तर नक्की तुम्ही विचारू शकता. ओके, पण मी डेली असं फक्त एक किंवा दोनच न्यूज वगैरे घेऊ शकतो कारण माझा पण वेळ खूप यामध्ये हे होतो. ओके, तर तुम्ही पण अशा पद्धतीने म्हणजे मी जे होमवर्क सांगतो ना, पहिल्यांदा मी सांगितलेलं होतं सुप्रीम कोर्टचं होमवर्क तुम्ही अशा पद्धतीने करायला पाहिजे जे की मेन्स आन्सर रायटिंग मध्ये लिहायला येईल. ओके, कारण मेन्स असेल तरच तुम्हाला म्हणजे रँकमध्ये वगैरे फायदा येईल. एक वर्ष नक्कीच आहे. आता जर कदाचित प्रिलिम जर तुम्ही देत असाल किंवा न देत असाल, परंतु तुम्हाला हे आजीवन नक्कीच कामाला येईल. आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड हे तुम्ही इथूनच चालेल. त्यानंतर पुढचं आहे अन्यथा वायदे बाजार. आवश्यकता नाही 25 वर्षात पुढे काय होईल वगैरे. नीती आयोग त्याच्यासाठीच बसलेला आहे. आपण याच्याबद्दल जास्त खर्च वगैरे करायचं नाही. इंडिया @75 असं त्यांनी पुस्तक पाठवलेलं होतं म्हणजे 2018-19च्या दरम्यान नीती आयोगाने इंडिया @75 असं पुस्तक काढलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी भरपूर गोष्टी वगैरे देण्यात आलेल्या होत्या पण काही झालं नाहीये. 2022 असाच उरजुळून गेला. काही म्हणजे त्यातील काहीच गोष्टी वगैरे आपल्याला पाहायला मिळतील. बाकी तर जशाच तसं आहे. त्यामुळे असं येत राहतं व इंडिया @100 त्यांनी काढतीलच नक्कीच पुस्तक नीती आयोग. तेव्हा आपण पाहूयात. ही आवश्यकता नाही आतापासूनच विचार वगैरे करत बसण्याची. ओके, पुढे चला. तालिबान वर्षपूर्ती गरज नाही आहे सध्याला. जेव्हा ती इंटरनॅशनल रिलेशनमध्येच तुम्ही एकदाच पाहून घ्या. मी पूर्वीही सांगितलेलं आहे कारण करंट रिलेटेड त्यांनी विचारलं होतं व आपली परीक्षा आहे 2023. उद्या नाही आहे परीक्षा त्यामुळे प्लीज स्किप दिस. त्यानंतर पुढे चला. सर्व धर्माचं वगैरे देण्यात आलं त्यामुळे मी कव्हर करत नाहीये. पुढे अगदीच त्यानंतर अगदीच म्हणजे काही बातम्या वगैरे मला दिसल्या नाहीत. त्यानंतर डॉलर विरुद्ध रुपया हे ऑलरेडीच मी सांगितलेलं होतं की हे सॉरी म्हणजे जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे त्यामध्ये हे कव्हर होतं. GS3 इकॉनॉमिक्समध्ये हे तुम्हाला करून घ्यायचं आहे कम्प्लीट. ओके, त्यानंतर पुढे चला. अशा पद्धतीने आजचं न्यूजपेपर अगदीच संपतं. आज मी थोडंसं डिफरंट वेनं वगैरे हे केलं. तुमच्या सजेशनला अगदीच मी मान्यता देतो. जर कदाचित यामध्ये काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता मला. फक्त थोडंसं टाईमचं माझं पण थोडंसं प्रॉब्लेम होईल त्यामुळे मी लवकरात लवकर वगैरे आटोपण्याचा प्रयत्न करेन नक्की. पण तुम्ही पण मला त्या पद्धतीने नक्की सपोर्ट करा. ओके, धन्यवाद.